शक्ती. आणि आज श्री संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवामधील द्वितीय दिनांकाला सामुदायिक ध्यानाकरिता विशेषत्वाने उपस्थित बंधू भगिनी, माता पित्यांनो, सामुदायिक ध्यान ही एक आध्यात्मिक साधना आहे की तसेच अष्टांग योगातील एक योग सुद्धा आहे. पुरातन कालावधीपासून आजपर्यंत ध्यानाला फार मोठं एक महत्त्व दिलेलं आहे. कारण जोपर्यंत मन, बुद्धी आणि चित्त हे तिन्ही भाग ध्यानामध्ये समरस होत नाही तोपर्यंत उपासकांनो ध्यान करण्यात काहीही अर्थ नाही. आणि ही एक अवर्णनीय घटना अशी आहे की याच आध्यात्मिक बाबीला वंदनीय राजसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिकतेचं रूप देऊन तुम्हा सर्वांना या सामुदायिक ध्यानाचं अधिकारी बनवलेलं आहे. ही या 20व्या शताब्दीमधली आध्यात्मिक क्रांती आहे. एकदा मित्रांनो, एक वेळा स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या गुरुनं विचारलं, बोल बेटा तुम्हें क्या चाहिए? स्वामी विवेकानंद सांगतात, गुरुजी मुझे एक ऐसा सुंदर मन चाहिए ताकि मैं उस मन से अपने लक्ष्य तक जा सकूं. त्याचप्रमाणे राजसंत गुरुमाऊलींनी सुद्धा सांगितलं, चंचल मन को बुद्धि विचारक शुद्धि सतत ही करना है, निश्चल कर वृत्ति की धारा, अंतर्मुख से स्थिर ना है, अंतर्मुख से स्थिर ना. तर माय बापू, आपल्याला काय करायचं, हे जे मन आहे हे मन काबूत ठेवण्यासाठी ही ध्यान प्रणाली संत तुकडोजी महाराजांनी त्याला सामुदायिकतेचं रूप दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत सामुदायिक ध्यान प्रार्थना ही होत होती. त्याचे विभिन्न प्रकार होते, त्यांचं म्हणण्याची पद्धती वेगळी होती. पण राष्ट्रसंत गुरुमाऊलींना वाटलं का कुठेतरी आपण एका क्षेत्राखाली आणलं तर फार चांगलं आहे. कारण जगाच्या इतिहासात आजपर्यंत अध्यात्म आणि साधनेचं विकेंद्रीकरण, सामुदायिकीकरण जगात कुठेही होत नसते. तर आपण जे करतो ते जमीन जुमला, घरदार, सत्ता, पैसा, अळका याचं सामुदायिकीकरण, विकेंद्रीकरण होते. परंतु राष्ट्रसंतांनी हा सामुदायिक ध्यानाचा प्रयोग सर्वांसाठी खुला करून त्याला आपणा सर्वांना अधिकारी बनवलेला आहे. आणि त्याचप्रमाणे यामध्ये ग्रामगीतेमध्ये महाराज खूप चांगलं लिहितात की स्वधर्म म्हणजे धर्म कोणता, तर जोपर्यंत आपण धारण करीत नाही, मग धारणा काय, धारणते ती हा धर्म. ही धारणा म्हणजे प्रचलित धर्म नसून स्वधर्म, स्वयंभू धर्म. राजसंत गुरुमाऊलींनी ग्रामगीतेमध्ये फार सुंदर सांगितलं आहे. स्वयंभू धर्म म्हणजे त्यांनी महाराजांनी सांगितलं आत्मधर्म, आत्म्याचा स्वभाव, सत्य, ज्ञान, प्रेम यासाठी करणे जीवाचे होम, सोयीस्कर सर्वासाठी. महाराजांनी सांगितलेलं आहे की बाबा धर्माची व्याख्या, आणि जोपर्यंत ते धारणा स्वधर्माला धारण करत नाही तोपर्यंत मन, बुद्धी आणि चित्त हे तिन्ही ध्यानामध्ये रममाण होत नाही. आणि या सामुदायिक ध्यानाच्या माध्यमातून राष्ट्रसंत गुरुमाऊलींना काय साधायचं होतं आणि आपल्याला कुठपर्यंत नेऊन सोडायचं होतं याचा खऱ्या अर्थाने विचार केला तर राष्ट्रसंत गुरुमाऊली सांगतात, मानव बने सबके येतील. आता आपणा सर्वांना विचार येईल की आपण तर सर्व माणसं आहे, हाडा माणसाचे माणसं आहे, मानवाचा देह आहे. राष्ट्रसंत गुरुमाऊली कशी म्हणते मानव बने सब. होय, आपला जरी देह हाडा माणसाचा असेल तरी सुद्धा अजून आपलं अंतःकरण, आपलं मन हे माणुसकीच्या पणात अजूनपर्यंत आलेलं नाही. कारण जोपर्यंत हे येणार नाही तोपर्यंत या नव जगाची निर्मिती होणार नाही. कारण महाराज ग्रामगीतेमध्ये सांगते, ऐसे लोक निर्माण करावे तरीच जग हे उदया नव्हे. असे लोक म्हणजे आध्यात्मिक वृत्तीचे, तल्लख बुद्धीचे,
सहनशीलता आणि सज्जनतेचं धोतक असणारे लोक ज्या दिवशी निर्माण होईल त्याच दिवशी खऱ्या अर्थानं आपली नवीन युगाची नवीन जगाची स्थापना करण्यास आपण मोकळो. मित्रांनो, राजसंत गुरु माऊलींनी सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थना हे दोन स्तंभ आपल्याला दिले. ते आपल्या जीवनाचं अविभाज्य अंग आहे. कारण यामध्ये आपण जेव्हा सुरुवात करतो आसनापर्यंत आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यानधारणा समाधी ह्या अष्टांग योगामध्ये नियमापासून तर आपल्या प्राणायामापर्यंत हे दिनचर्येचे विषय आहे. जसं आपल्या जीवनात चढ उतार होत असतात, रोजचे दैनिक बदलाव होतात, त्याप्रमाणे आपण ते करत असतो. पण हा योग ध्यानामध्ये साधनेत उतरलेला आहे आणि जोपर्यंत मनुष्य ध्यानामध्ये रममाण होत नाही तोपर्यंत समाधी कधीही लागत नाही. समाधी म्हणजे काय? सम अधिक अधि म्हणजे बुद्धी, आणि या बुद्धी मन चित्ताचे 3 विभागामध्ये गुंतलेलं आहे. पहिला मल आहे. मलामध्ये कपट कारस्थान अविचार येतो. दुसरा विक्षेप आहे, त्याच्यामध्ये भ्रम संशय येतो. आणि तिसरा आवरण आहे, आसक्ती आणि बंधन. त्यामुळे मित्रांनो, समोरचा येणारा माणूस आपल्या नात्यातला जरी असेल तरी आपलं त्याविषयी संशय निर्माण होतो. समोरून येणारा व्यक्ती, आपल्याकडे येणारा व्यक्ती हा आपल्या ओळखीचा जरी असेल तरी त्याच्याविषयी आपल्याला भ्रम निर्माण होते. असं का? तर त्यासाठी आपला विश्वास पक्का नसतो, त्यावर विश्वास बसत नाही. आणि हे पक्के करण्यासाठी समाधीची अत्यंत आवश्यकता आहे. उपासकांनो, समाधी म्हणजे आसनात बसणे, डोळे मिटून बसणे, पद्मासन घालून बसणे, मनन, चिंतन, स्पर्श, चक्षु हे सर्व बंद करणे म्हणजे समाधी असं नव्हे. समाधी म्हणजे असं नव्हे, तर समाधी म्हणजे जोपर्यंत ध्यानावस्थेत मन बुद्धी चित्त एकाग्रतेनं विलीन होत नाही तोपर्यंत आम्ही ते समाधीचे अनुभव घेऊ शकत नाही, मिळवू शकत नाही. म्हणून सर्वांना एकच विनंती आहे की राजसंत गुरु माऊलीनं आपल्याला ते सामुदायिक ध्यानाचा जो आपल्याला एक स्तंभ दिलेला आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं या ध्यान प्रक्रियेतूनच आपण समाधीकडे जातो. आणि नंतरच समाधीकडे जेव्हा प्राप्त होतो त्यावेळेसच आपल्याला जाणण्याची क्रिया असणारं इंद्रिय जे मन आहे ते ओळखण्याची आपल्यात पात्रता येते. त्याचप्रमाणे मला पुन्हा एक वेळा सांगायचं आहे की आणि महाराजांनी सरळ सोप्या भाषेत त्याचे अनुभव काय आहेत. महाराजांनी सामुदायिक ध्यान हे जे आजपर्यंत पौराणिक काळापासून जे ध्यान अष्टांग योगामध्ये बंदिस्त होतं त्याला बाहेर काढून महाराजांनी आपणा सर्वांसमोर आम्हासमोर ठेवलेलं आहे. तर त्याचे फळ नंतर त्याच्यानंतर परिणाम काय, त्याची फलश्रुती काय, हे सुद्धा महाराजांनी आपल्या ध्यान प्रणाली अष्टकामध्ये सरळ सोप्या भाषेत नमूद केले आहे. आपण या आतमके चिंतन में अर्धम जागृत राही नाही बस एवढंच सांगितलं आहे की आपल्या आत्म्यामध्ये इथे आत्मा परमात्मा जीव शिव आहे, तो परमात्मा आत्म्यात विलीन होणं, जीव शिवात विलीन होणं हे सांगितलं. अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. ओ हम सो हम श्वास से अपनी अंतरदृष्टी निरखना है. अंतरदृष्टी कोणची? हे बाहेरची नाही आहे. जो आपला चक्षु चर्मचक्षु यांना जो बघतो ही नाही, तर आपल्या हृदयात आपल्या अंतकरणात आपल्या मनात असणारी सृष्टी ही या दृष्टीनं अंतरचक्षुनं आपल्याला बघायचं आहे. त्याचप्रमाणे महाराजांनी हे सुद्धा सांगितलं, सुख दुःख दोन जीव धर्म आहे, इनसे निवृत्त होणं आहे. आणि हे सुख आणि दुःख जे तुम्हाला आम्हाला दिसते हे काय आहे? आपल्याला कुठं आनंद झाला त्याला भौतिक आनंद म्हणा, आपल्याला झाला ज्याला आपण सुख समजतो. आणि कुठंतरी आपल्या हातून बिघाड झाला, चूक झाली, काही पाप घडलं त्याला आपण
दुःख समजतो. म्हणून राजसंत गुरुमाव सांगतात, सुख दुःख दोनो जीव धर्म आहे, इनसे निवृत्त होना है, सदा आत्म आनंद की मस्ती, पल पल में अनुभवना है, पल पल में अनुभवना. आम्हाला काय करायचं आहे आपणाला, की या सुख दुःख या दोघातून जेव्हा आपण निघून तारून जाऊ त्यावेळेस सदा आत्मा आनंद की मस्ती, पल पल में, पल पल म्हणजे क्षण क्षण, सेकंदा सेकंदानं आपल्याला अनुभवायचं. आणि हेच परमात्म्य सुख आपल्याला या सामुदायिक ध्यानातून घ्यायचे आहे. उपासकांनो, मला आपल्या आयोजकांनी आज सामुदायिक ध्यानावर चिंतन करण्यासाठी आदेशित केलं, त्याप्रमाणे मी आपणा सर्वांसमोर माझी सामुदायिक ध्यानावरील सेवा श्री संत गजानन महाराज चरणी अर्पण करून माझ्या वाणीला विराम देतोय. जय गुरुदेव.